गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगावच्या एका तरुणाने एल्गार पुकारला आहे। निवडून आल्यापासून आमदारांनी गावात एकदाही तोंड दाखवलेलं नाही असा आरोप करत पार्थ सुरवसे या तरुणाने हातात तिरंगा घेऊन एकट्यानेच आमदारांच्या घराकडे पायी संघर्ष यात्रा काढली आहे। हातात भारताचा तिरंगा, मनात व्यवस्थेबद्दल संताप आणि पायात आमदारांना जाब विचारण्याची जिद्द हा तरुण आहे पार्थ सुरवसे। पंढरपूर तालुक्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भंडी शेगावचा हा रहिवासी। आज हा तरुण एकटाच पायी चालत थेट सांगोल्यात आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानाकडे निघाला आहे। पार्थचा आरोप अत्यंत स्पष्ट आणि थेट आहे। निवडणुकीपूर्वी आमदार बाबासाहेब देशमुख हे भंडी शेगावमध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या आणि घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावत होते। मात्र आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर त्यांनी भंडी शेगावकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे। गावात साध्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांना गावाकडे यायला वेळ नाही अशी खंत पार्थने व्यक्त केली आहे। निवडणुकीपुरते जनतेच्या दारात जाणारे नेते निवडून आल्यावर मात्र AC केबिनमध्ये कसे बंदिस्त होतात हा प्रश्न पार्थने या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे। आता या एकपात्री संघर्ष यात्रेची दखल घेत आमदार बाबासाहेब देशमुख भंडी शेगावच्या समस्या सोडवण्यासाठी गावात पाऊल ठेवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। माझे नाव पार्थ उत्तम सुरवसे, मी राहणार भंडी शेगाव, तालुका पंढरपूर। आमचं गाव सांगोला मतदारसंघामध्ये येत आहे आणि त्या सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत की गेल्या 20 ते 22 महिन्यापासून हे तिथले आमदार आहेत। आम्ही आमच्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या आशेने त्यांना निवडून दिलेला आहे आणि आजपर्यंत जेव्हा मी चडीत सुसू करत होतो तेव्हापासून ते आता माझं पोरग चडीत सुसू करतंय, म्हणजे ही काळ जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा आहे। आम्हाला आजपर्यंत पक्ष आश्वासनच मिळालं आहेत आणि आम्ही निवेदन द्यायचं काम करायचं आणि आश्वासन घ्यायचंय। त्याच्या पलीकडे आमच्या गावचा विकास काही झालेला नाही। त्या आश्वासनाला आम्ही वैतागून गेलेलो आहे। म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी, आमचे हे सहकारी सर्व आहेत मिळून आम्ही संघर्ष पदयात्रा म्हणजे भंडी शेगाव पासून सुरुवात केलेली आहे। आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर मध्ये आहे। आता पंढरपुरातून आम्ही खर्डी मार्गे सांगोला डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार यांच्या निवासस्थानावर हा संघर्ष पदयात्रा नेणार आहे। आमच्या गावामध्ये वाडी वस्तीवर जाणारा रस्ते इतकं भयानक अवस्था आहे की लोकांचं मणक्याचे ऑपरेशन, गुडघ्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि हे महाराष्ट्र सरकार जी गरिबांच्या, गोरगरिबांच्या जिल्हा परिषद शाळा आहेत, तसे जे सहकारी दवाखाने आहेत, वाडी वस्तीवर जे जाणारे रस्ते आहेत, त्याची अजिबात ही दखल घेत नाहीत आणि आम्ही ह्या सर्व गोष्टीला वैतागून आम्ही संघर्ष पदयात्रा काढलेली आहे। त्यासाठी आमदार साहेबांनी आमच्या ह्या संघर्ष पदयात्रेची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे। आणि ज्या वेळेस आमदार साहेब आमदार व्हायच्या आधी आमच्या गावाला कोणाचा वाढदिवस असेल, कोण मेलेला माणूस असेल, कोण हागला मुतलेला असेल, त्यासाठी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये भंडी शेगावमध्ये पळत येत होतं। मात्र आमदार झाल्यापासून ते फक्त 1 ते 2 वेळामध्ये भंडी शेगावला आलेले आहेत। तरी त्यांनी आमच्या ह्या संघर्ष पदयात्रेची दखल घेऊन आमच्या जी मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। मागणी काय? आज जिल्हा परिषद शाळेमध्ये
संडास बाथरूमची व्यवस्था नाही, कंपाऊंडची व्यवस्था नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, वाडी वस्तीवर भगीरथ लाईट नाही, शेतकऱ्यांमध्ये डीपीची व्यवस्था नाही. या सर्व मागण्या घेऊन आम्ही आमदार साहेबांच्या निवासस्थानावर चाललेलो आहे. आणि ही माझी छोटी मुलगी आहे, हिचं वय वर्ष 6 आहे. आता ही जिल्हा परिषद शाळा सुरवशी वस्तीवर आहे. तर हिनं मला म्हणाले की पप्पा आपल्या शाळेला जायला रस्ता नाहीये, गावात जायला रस्ता नाही, पंढरपूर ते बंडीशेगाव हा कसा रस्ता मोठा आहे डांबरी, तसा आपल्या शाळेला ये जाय किंवा आपल्या घरी ये जाय रस्ता का होत नाही. तिच्या ह्या विचारानं मी एवढं भावुक झालो की आपण कुठंतरी चुकतोय. म्हणून मी आमच्या सर्व सोबती घेऊन आपण ह्या गोष्टीला कुठंतरी पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही संघर्ष पदयात्रा काढत आहे. आणि आमच्या वाडी वस्तीवर रस्ता डांबरीकरण करून मिळावा, तसेच जिल्हा परिषद शाळेमधील असे अनेक प्रश्न आहेत जे आमदार साहेबांनी सोडवावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. हा हो, 100% आम्ही आमदार साहेबांना 100% आम्ही आमदार साहेबांना जाब विचारणारच. औषध थांब जरा. आमदार साहेबांना आम्ही 100% जाब विचारणारच.